महिला आरक्षण विधेयकावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगली जुंपली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केल्यानंतर आता काँग्रेसकडून देखील जोरदार पलटवार करण्यात आलाय। मोदींना काँग्रेसची भीती का असा सवाल करत काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधलेला आहे। कांग्रेस और उसके सहयोगियों ने सदन में पूरे देश के सामने भ्रूण हत्या कर दी है। जवळपास 50 वेळा त्यांनी काँग्रेसचं नाव घेतलं। एवढी भीती का वाटते काँग्रेसची पंतप्रधानांना? काँग्रेसचं मला वाटतं की त्यांनी त्यांच्या अर्ध्या तासाच्या भाषणामध्ये जवळपास 150 वेळ त्यांनी काँग्रेसचं नाव घेतलं। ते काँग्रेस मुक्त भारत करायला निघायला होते। त्यांच्या डोक्यातून काँग्रेस अद्याप गेलेले नाही 11 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये। स्वतःची पातळी हे संजय राऊतांनी तपासलं पाहिजे। महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला। दरम्यान यानंतर आता काँग्रेसकडूनही पंतप्रधान मोदींवर पलटवार करण्यात आलाय। मोदींनी भाषणात काँग्रेसचं अनेक वेळा नाव घेतलं। त्यांना काँग्रेसची भीती वाटते का असा सवाल काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी केलाय। महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर आमच्या प्रयत्नांची काँग्रेसनं भ्रूण हत्या केल्याचं टीकास्त्र मोदींनी डागलं होतं। सबकी समान अनुपात में शक्ति बढ़ाने की कोशिश थी, लेकिन इस ईमानदार प्रयास की कांग्रेस और उसके सहयोगियों ने सदन में पूरे देश के सामने भ्रूण हत्या कर दी है। भ्रूण हत्या कर दी है। जवळपास 50 वेळा त्यांनी काँग्रेसचं नाव घेतलं। एवढी भीती का वाटते काँग्रेसची पंतप्रधानांना? 50 वेळा काँग्रेसचं नाव घ्यावं लागतं। काँग्रेस काँग्रेस काँग्रेस। परक्यानं ज्यावेळेस देशावर अतिक्रमण केलं त्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या विचाराची जी काही धनाजी संताजी तयार झाली होते, त्यांची भीती जशी वाटत होती तशी भीती काँग्रेसची या देशाच्या पंतप्रधानांना वाटते। नाना पटोलेंनी देखील नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलंय। मोदींनी वारंवार काँग्रेसचं नाव घेतलं, त्यामुळे त्यांना काँग्रेसची भीती वाटायला लागली आहे। जनतेचा विश्वासही मोदींवर राहिला नसल्याचं पटोलेंनी म्हटलंय। मोदींनी महिला आरक्षण विधेयकावरून टीका केल्याच्या नंतर नाना पटोले यांनी मोदींवर पलटवार केलाय। काँग्रेसचं मला वाटतं की त्यांनी त्यांच्या अर्ध्या तासाच्या भाषणामध्ये जवळपास 150 वेळ त्यांनी काँग्रेसचं नाव घेतलं। काँग्रेसची एवढी भीती मोदींना काय? 56 इंचीचा सीना आहे ना, पण ते 56 इंचचा सीना ट्रम्पच्या समोर कसा बागला ही देशाने पाहिलेला आहे। आणि जेव्हा ते बोलत होते, मी माझ्या मोबाईलवर पाहत होतो तर 99% लोक त्यांना फेकू म्हणत होते। काय काय वेगळ्या भाषेत बोलतो, मी ती भाषा इथं वापरणार नाही। आता देशाच्या प्रधानमंत्र्यावरच भारताच्या जनतेचा विश्वासच राहिला नाही। मोदींनी महिला आरक्षण विधेयकावरनं केलेल्या टीकेनंतर दोन्ही शिवसेनेमध्ये जुंपली आहे। संजय राऊतांनी मोदींवर टीका केल्याच्या नंतर संजय शिरसाट यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं। मोदींच्या नसानसात आणि रक्तारक्तात काँग्रेस भिनली आहे अशी टीका राऊतांनी केली। तर मोदींवर टीका करताना राऊतांनी त्यांची पातळी तपासावी असा पलटवार शिरसाट यांनी केला आहे। भाषणामध्ये मोदींच्या 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख होता। 86 वेळा ते काँग्रेस मुक्त भारत करायला निघायला होते। त्यांच्या डोक्यातून काँग्रेस अद्याप गेलेले नाही 11 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये। काँग्रेस मुक्त भारत करायला निघाले होते आणि त्यांच्या नसानसामध्ये काँग्रेस आहे। रक्ताच्या प्रत्येक थेंबात आणि श्वासामध्ये काँग्रेस आहे। शब्दामध्ये काँग्रेस आहे। विचारामध्ये काँग्रेस आहे। एक खंबीर नेतृत्व म्हणून ज्या नरेंद्र मोदी साहेबांकडे पाहिलं जातं, अशावर टीका करताना स्वतःची पातळी हे संजय राऊतांनी तपासलं पाहिजे। दुसऱ्याच्या असलेल्या आशीर्वादावर जगणारे हे लोक देशाच्या पंतप्रधानावर टीका करताना अशा पद्धतीच करतायत। खरं तर लोक यांच्या अशा वक्तव्याला कंटाळलेले आणि त्यांना निश्चित सकाळी उठचा भोंगा हा असाच बडबडत असतो, म्हणून त्यांच्यावर जास्त लक्ष लोक देत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील नारी शक्ती विधेयकावरनं काँग्रेसवर निशाणा साधला। काँग्रेससह त्यांच्या मित्र पक्षाचा खरा चेहरा देशासमोर आल्याचं म्हणत शिंदेंनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। देशातील महिला विरोधकांना धडा शिकवणार असा इशारा देखील शिंदेंनी दिलाय। महिलाओं के हक अधिकार को छीनने का काम
ये लोकशाही की हत्या करने का काम ये विपक्ष ने किया है। जैसे महाराष्ट्र में लाडली बहनों ने विपक्ष को सबक सिखाई, वैसे देश के लाडले भाई नरेंद्र मोदी जी को ये महिलाएं साथ देगी और देश की महिलाएं विपक्ष को भी सबक सिखाएगी। महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना 2/3 बहुमताची गरज होती. मात्र हे विधेयक 54 मतांनी पडल्यानं 12 वर्षात पहिल्यांदाच सरकारचं विधेयक लोकसभेत नामंजूर झालं. त्यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसला आणि त्यानंतर मोदींनी थेट काँग्रेसवरच टीकेची झोड उठवली. मात्र त्यानंतर आता काँग्रेसकडूनही मोदींना प्रत्युत्तर देण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.